नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पंचरस भाजी। तर हे बघा, इथे मी घेतलेला आहे हा माठ, हे मी डेट घेतले आहे, इथे कंटोळे घेतले आहेत, एक वागेट आहे, इथे आपण कवळा शेकटाचा पाला घेतला आहे आणि एक आळू घेतलेला आहे आणि इथे मी 5 प्रकारची कडधान्य भिजत टाकली आहेत। तुम्हाला ज्या प्रकारची आवडतील त्या प्रकारची तुम्ही टाकली तरीही चालणार आहे। तर आज आपण ही बार्शी स्पेशल भाजी बनवणार आहोत। तर बार्शी म्हणजे काय, तर एकादशी नंतर दुसरा दिवस येतो त्याला बार्शी म्हणतात, तेव्हा ही भाजी केली जाते। तर तुम्हाला मी वागेट कसं सोलायचं ते दाखवते। जो हा वागेट असतो त्याचा फक्त वरचा भाग घ्यायचा असतो, कवर, त्याचं फक्त हे असं साली असतात त्या फक्त आपल्याला भाजीमध्ये घ्यायच्या असतात। अशा प्रकारे सर्व काढायचं आहे। आणि हे कंटोळ सुद्धा तुम्हाला दाखवते मी। कंट्रोल असं कापायचं आणि त्याच्या आतमध्ये ज्या बिया असतात त्या आपल्याला अशा पूर्ण अशा काढून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा पूर्ण अशा बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे। आणि हा शेकटाचा पाला, आळू आणि हे सर्व आहे ते मी स्वच्छ धुवून कापून वगैरे घेते आता। तर ही बघा, अशा प्रकारे मी इथे भाजी स्वच्छ धुवून इथे कट करून घेतलेली आहे। हे बघा, इथे मी कडधान्य जे घेतलेले आहेत ते चणे, वाटाणे, शेंगदाणे, त्याच्यामध्ये मूग आहेत आणि मटकी आणि हे वालाचे बिरड, अशा प्रकारे मी इथे घेतलेले आहे। तुम्हाला ज्या प्रकारचे आवडतात त्या प्रकारचे तुम्ही घेऊ शकता। आणि या थोड्याशा रानभाज्या, हे बघा, आलू, नंतर हे कंटोळ, वागेट, माठाचा पाला, इथे डेट घेतलेले आहेत आणि शेकटाचा पाला। आता आपण भाजी करायला घेऊ। तर आपण इथे कढई गरम करत ठेवले, आता आपण त्यात तेल टाकूया। तेल जर आपल्याला तापून द्यायचं आहे, तेल तापलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत। मोहरी थोडी तडतडून द्यायची आपल्याला। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं जिरं, त्याच्यानंतर थोडंसं हिंग, थोडंसं परतून घ्यायचं। आता आपण कांदा टाकणार आहोत आणि कढीपत्ता। ही मिक्स भाजी आमच्याकडे बार्शीला केली जाते, कारण की आपण आषाढीचा उपवास करतो, मग दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी ही मिक्स भाजी आणि वडे असं हा नैवेद्य देवाला दाखवला जातो, नंतर मग उपवास सोडला जातो। तर आपला हा कांदा आहे तो आपल्याला चांगला गुलाबी असा परतून घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला कांदा शिजलेला आहे, तर आम्ही थोडं टोमॅटो सुद्धा आपला चांगला परतून घ्यायचा आहे। आता आपण एक मसाले टाकणार आहोत। त्याच्यामध्ये पहिले आपण हळद टाकणार अर्धा चमचे, त्याच्यानंतर अर्धा चमचे गरम मसाला आणि मी ते घरगुती मसाला टाकते 2 चमचे। हे आपण मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये मिक्स भाजी टाकणार आहोत। ही मिक्स भाजी ना खूप छान लागते आणि आपण वर्षातून एकदाच भाजी केली जाते। चव काय वेगळीच असते, कारण याच्यामध्ये रानभाज्या सुद्धा मिक्स केल्या जातात, त्यामुळे या भाजीची चव अगदी वेगळीच लागते।
आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण मीठ झालेलं आहे. आता चवीनुसार आपल्या याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. इथे 1 चमचा मीठ टाकला. हे सुद्धा आपण मिक्स करूया. आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत म्हणजे भाजी शिजेपर्यंत आपल्याला. आता झाकण ठेवूया. याच्यावर सुद्धा आपण पाणी ठेवणार आहोत आणि 10 मिनिटं ही भाजी आपण शिजायला ठेवणार. तर इथे आपली 10-15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघूया. हे बघा, ही आपली भाजी झालेलीच आहे. हे बघा, आपली भाजी आपली शिजलेली आहे. आता आपण याच्यामध्ये वाटण टाकणार आहोत. ते मी ते खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण केलं आहे, ते याच्यामध्ये टाकूया आपण. त्याच्यानंतर थोडंसं गूळ आणि याच्यामध्ये आपण आळू पण टाकलेला आहे, त्याच्यामुळे मी ते थोडीशी आमचूर पावडर टाकते. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता आपली मिक्स करून झालेली आहे. आता आपण याला वरती झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपण थोडा वेळ ठेवणार आहोत. ते आपली 2 मिनिटं झालेली आहे आणि आता आपली ही पंचरस भाजी इथे रेडी झालेली आहे. आता आपण सर्व करूया. तर इथे आपली ही गरमागरम पंचरस भाजी तयार झालेली आहे. खूप छान लागते ही भाजी. थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यासोबत हे वडे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर या माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.